लक्षात घ्या, असा विषय असा आहे की आपण मुख्यतः उभे आहोत या अंधेरी स्टेशनच्या मुख्य रस्त्यावर. हायवेकडून हा रस्ता जातो अंधेरी स्टेशनला आणि अंधेरी स्टेशनवरून निघतो हा पुढे एअरपोर्टकडं. हा रस्ता मुख्य आहे आणि या मुख्य रस्त्यावरती या ठिकाणी छत्रपती संभाजी स्मारक समितीचं या जिथं संकुल आहे, संभाजीनगर आहे, जवळजवळ 1800 संकुल, 1800 कुटुंबांचं संकुल. माझ्यासोबत मोठ्या मोठ्या इकडे लोक आहेत, इकडचे स्थानिक लोक आहेत, अध्यक्ष आहेत माझ्यासोबत रेडकर साहेब. आणि या ठिकाणी फुटपाथ बघा, एका ठिकाणी मुंबई महानगरपालिका म्हणते की फुटपाथांवरती दुकानं नकोत. जे वर्षानुवर्ष आहेत, टाटाचे लायसन्स ज्यांच्याकडे आहेत, अशा टाटाच्या लायसन्सवाल्यांना इथे फुटपाथवर बसण्याचा अधिकार आहे. छोटे मोठे लोक आहेत ज्यांच्याकडे लायसन्स नाही आहेत, पण ते आपल्या पोटासाठी त्या ठिकाणी व्यवसाय करतात. महानगरपालिका वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई पण करते. पण रात्रीच्या अंधारामध्ये छत्रपती संभाजीनगर यांच्या मुख्यद्वारावर HDL म्हणजे दोन्ही संकुल एकत्र आहेत, ही कमर्शियल आस्थापना आणि ती राहण्याची रेसिडेन्शियल आस्थापना. आणि असं असताना या मुख्य फुटपाथवर हा एक स्टॉल रात्रीच्या अंधारातून या लोकांनी ठेवला. महानगरपालिकेला आम्ही वॉर्ड ऑफिसर नितीन शुक्ला साहेबांना भेटलो. नितीन शुक्ला साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्यांनी निशा दळवी मॅडमला तत्काळ बोलवून घेतलं, परिरक्षण विभाग मेंटेनन्स विभागाच्या. मी म्हणतो परिरक्षण विभागाच्या मेंटेनन्स बाईंना बोलवून घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या नोंदवहीमध्ये नोंद करून घेतली, तरीसुद्धा हा स्टॉल इथंच पडला आहे. कसं काय शक्य आहे? मग थोडा अजून अभ्यास केला. मग मी म्हणतो राणेसाहेब, तुम्ही परिरक्षण विभागाचे मुख्य माणूस, बरोबर, AE तुम्ही, असिस्टंट इंजिनियर भूपेश राणे, त्याच्यानंतर आमचा सुजित गोडबोले, त्याच्यानंतर मग आमच्या निशा दळवी, हे सर्व परिरक्षण विभागाचे जे कोण लोक आहेत, अभियंते आहेत, यांचा आम्हाला काही वैर नाही हो, पण त्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्ही क्वेश्चन मार्क करू शकतो. जर चुका कराल तर आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. आणि स्थानिकांच्या या ठिकाणी बऱ्याच मोठ्या मोठ्या भूमिका आहेत. अहो, या ठिकाणी सगळ्यांना असं तुम्ही ग्रांटेड धरायला नाही पाहिजे. आज छत्रपती संभाजीनगरचे आमचे स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत चंद्रकांत रेडकर आहेत, माझ्या बाजूला आयरे साहेब आहेत, माझे स्थानिक व्यापारी आहेत, हा मंगेश आहे इकडं, हा इथं व्यवसाय करतो. मागणी म्हणजे एक आहे की स्थानिकांना या ठिकाणी वर्षानुवर्ष ज्या ठिकाणी आम्ही इथे फेरीवाले होते ते इथे बसतील, नव्याने इथे आम्हाला गर्दी नको. जर तुम्हाला यांना स्थलांतरित करायचं असेल, कुठल्या तरी विकासकाच्या प्लॉटच्या समोर आलेले 5-7 स्टॉल असणार, मग ते 5-7 स्टॉल ते अंडरस्टँडिंग करून, सेटलमेंट करून, पैशांची घेवाणदेवाण करून त्यांना अंधेरीमध्येच तिकडे त्यांना अकोमोडेशन द्यायला पाहिजे. म्हणून जबरदस्तीने आणून ठेवलं आहे का? जबरदस्तीने आणून ठेवलं आहे का? माझं हेच म्हणणं ना की कोणाला तरी कव्हर करायचं आणि कोणाच्या तरी डोक्यावर लादायचं. माझा थेट आरोप आहे पालिकेवरती. के ईस्टचे 2 विभाग झाले, के साऊथ आणि के नॉर्थ. हा के साऊथ पडतो, 9 नगरसेवक आहेत. याचा अर्थ काय? जर कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला तर त्या राजकीय पुढाऱ्याला मी विनंती करतो संभाजीनगर रहिवाशांकडून. काय विनंती आहे की बाबा हे इथे नको, हलवा दुसरीकडे, लांब जा. आमच्या संभाजीनगरच्या दारावरती हे लोक नकोत. आमचे जेवढे आहेत तेवढे आम्हाला पुरेसे आहेत. सचिन नागरे आणि मी पूर्ण महाराष्ट्रभर आदिवासी लोकांसाठी काम करते आणि मी छत्रपती संभाजीनगर इथली मी रहिवासी आहे. मला एकच मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे की रात्री अपरात्री जे तुम्ही इथे आमच्यावर येऊन स्टॉल लादतात, हा एक स्टॉल आहे. तुम्ही रात्री अपरात्री कोणालाही न माहिती हा स्टॉल इथे आणून ठेवलेला आहे. त्याच पद्धतीने तुम्ही रात्री अपरात्री आमच्या डोक्यावर अजून काही बोजा आणून ठेवणार आहात का? पण याच्यामुळे आमच्या रहिवाशांना, येथील जे सर्व स्थानिक आहे, 1800 घरं आहेत आणि 1800 घरांचे जे रहिवासी आहेत त्यांना इथे कुठेतरी त्रास होतो आहे. आमच्या महिलांना कुठेतरी त्रास होतो आहे. आमच्या विभागातून बाहेर पडतात गरोदर महिला आहेत, शाळकरी मुलं आहेत किंवा अन्य रात्री अपरात्री महिला बाहेर पडतात. तर या ज्या स्टॉलमुळे आमच्या महिलांची सुद्धा सुरक्षितता कुठेतरी धोक्यात येताना मला इथे दिसलेली आहे. मी आश्वासन पण दिलेलं की आम्ही हे स्टॉल उचलणार आहे, पण कारवाई शून्य आहे. याच्यावरती तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे, जेणेकरून हा स्टॉल इथून त्यांनी तात्काळ उचलावा. त्याची व्यवस्था त्यांना जिथे करायची असेल त्यांनी तिथे करावी. परंतु आमच्या या विभागामध्ये आम्हाला खरोखर गर्दी नको आहे, कारण आमच्या लोकांना सुरक्षित ठेवायचं हे एकच ध्येय आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. मी छत्रपती संभाजीनगर उत्कर्ष समिती ही जे 1800 घरं आहेत आपली, त्या 1800 घराचं नेतृत्व मी करतो अध्यक्ष म्हणून. आता प्रश्न असा आहे की या ठिकाणी जे छत्रपती संभाजीनगरचे लोक आहेत, शाळकरी मुलं आहेत, महिला आहेत, सकाळ आणि संध्याकाळच्या टाईमला ये जा करत असतात. आता हे फुटपाथ आहे, हा फुटपाथ दाखवतो.
या फुटपाथवरच एवढा मोठा स्टॉल आहे की या जायसाठी काय राहिलं जागा. महिला जाणार कुठून, येणार कुठून, आणि त्यानंतर रिक्षाची लाईन तिथे रांग लागते मोठ्या प्रमाणात. म्हणजे एवढी कुचंबणा होते. एक तो मॉल आहे शेजारी, बिझनेस मॉल, त्याच्यामधले वर्कर सुटतात, त्याच्यामधले गाड्या संध्याकाळी येणं जाणं एकच मार्ग आहे दोघांचा मिळून सुरुवात, आणि नंतर मग बाजूला होता आमच्या वसाहतीत जाण्यासाठी. हा जेवढा त्रास असताना हा जर रात्री 2-2:30 वाजता स्टॉल आणून ठेवला आहे, कोण काय मालक अजून जागेवर नाही, आम्ही विचारपूस करतो हा कोणाचा आहे, कोणच बोलायला काय तयार नाही. म्हणजे काय मनमानी कारोबार चालू आहे काय महानगरपालिकेचा. आम्ही वॉर्ड ऑफिसरकडे शुक्लाकडे गेलो होतो, शुक्ला साहेबांकडे. शुक्लांना आम्ही हे पत्रक दिलं आहे, पोलीस स्टेशनलाही पत्रक दिलेलं आहे, आणि त्यांना आम्ही एक 8 दिवसापूर्वी कळवलं की बाबा हे या ठिकाणी रहदारीचा रस्ता आहे, हा आम्हाला मोकळा करून द्या. छोटं मोठं टेबल असेल, फेरीवाले आमचे लावत आहेत, आम्हाला त्याचं काय हरकत नाही, आम्ही त्यांच्या विरोधात जात नाही आहे. पण प्रश्न असा आहे की पब्लिकने चालायचं कुठून. आमच्या संभाजीनगरच्या रहिवासी समोर विजयनगरची शाळा आहे, पलीकडे डीमार्ट आहे, डीमार्टचा एवढा मोठा क्राऊड संध्याकाळी इथे उभा राहतो, गाड्यांची गर्दी, आणि त्याच्यात एखादा अपघात झाला कोण जबाबदार. नाव उचलल्यानंतर यांची जी संस्था आहे, यांच्या संस्थेकडे JCB आहे, JCB आणणार आणि तोडून टाकणार. नाही एरियातच दुसरी आणून ठेवलं तर आमच्या मुलांनी कुठं जायचं. आमच्या मुलांना आम्ही कुठं जाणार. आम्ही कुठे जाणार मग? आणि चालणार कसं? आम्ही आजच नाही करत आहे. किती वर्ष झाले आम्हाला आम्हाला धरणं आमच्या करतोय. मुलांना किती वर्ष झाले, खूप वर्ष झाले आम्ही काम यांना द्या ना स्टॉल. आम्हाला द्या, आम्हाला द्या ना तो stall. आम्ही पण आम्हाला द्या. आणि हे ज्यांनी पण टाकले आता चुकीचं टाकलंय, आम्हाला चुकीचं दिलं टाकलं नाही तर. पाहिजे. आम्ही करतो ना. रात्रीच्या अंदर आम्ही टाकलं आता तुम्हाला सगळं टाकायचं तर दिवसाला टाकलं पाहिजे. पाठवर नाही टाकणार. आम्ही माणसांना जागा देऊ. आम्ही उलट रिक्षावाल्याला वगैरे बोलतो की बाजूला आम्हाला झाला तर रिक्षावाले आम्हाला प्रश्न करतात की तुमच्या बापाचा रस्ता आहे काय काय बोलतात आम्हाला. तरी आम्ही बोलतो नाही, तिकडनं गाड्या माणसं येतात. आमचे इथे हा नवीन स्टॉल कोणी रात्री 2:30 वाजता 2:30 ते 3 सुमारे टाकला. 3 तारखेला शनिवार रात्री हा इथनं काढला पाहिजे. की पब्लिकचा येणं जाणं रस्ता आहे आणि रात्री पूर्ण ब्लॉक करून टाकला. इथे पूर्ण पॅकिंग झालेलं आहे आणि पुढे गाडी जायला जागा नाही आणि पब्लिकला चालायला जागा नाही. स्टॉल आमच्याकडनं निघाला पाहिजे. की राजकीय पक्ष तर आहेच, त्याबद्दल वाद नाही, पण संस्था पण मोठी आहे. आणि आज संभाजीनगर हा माझा श्वास आहे. माझं अजून संभाजीनगरमध्ये घर नाही आहे, पण ही जी मनमानी आहे महानगरपालिकेची, मी खपवून घेणार नाही. महानगरपालिकेनं जबरदस्तीने स्टॉल टाकला, आम्ही पत्र दिलं स्थानिकांच्या वतीनं, मानले तर ठीक आहे, अजून 5 दिवस वाट बघल. 5 दिवस वाट बघीन नाही तर माझ्याकडे JCB आहेत, पोकलेन आहेत, डंपर आहेत, त्याच्यानंतर जे अजून 70 पण आहे, छोटा पोकलेन आणणार आणि सरळ दाबून टाकणार. जशी महानगरपालिका कारवाई घेते तशी मी कारवाई घेणार माझी. तुम्ही माझा अंधेरी कोर्टात जा, तिथं पोलीस स्टेशनला जायचं, मच्छिंद्र साहेबांना माझी तक्रार करायची, सिनियर साहेबांना, आणि नंतर मला जे शिक्षा द्यायची ती द्या. पण माझ्या स्थानिकांच्यासाठी, या संभाजीनगरचं मी प्रतिनिधित्व करतो, या लोकांसाठी मला माझी जीव द्यायची वेळ आली तरीसुद्धा मी जीव देणार. शिक्षा जर भोगायची वेळ आली तरी पण मी शिक्षा भोगायला तयार आहे. मला कोणाची भीती नाही. माझी संस्था मोठी आहे, माझ्याकडे 3 ॲडव्होकेट आहेत आणि महानगरपालिका अखंड मला ओळखते. समीर काळे जर चौताळला तर 15 नगरसेवकांना घाम फोडतो, हेच अभियंत्यांना माहीत आहे. तत्काळ उचला, 2 दिवसामध्ये 48 तासामध्ये उचला, 72व्या तासामध्ये समीर काळे उचलणार आपल्या स्टाईलमध्ये. जय महाराष्ट्र.